तर आता आपल्याला काय शिकायचं आहे? व्यसन आणि न्यूरोप्लास्टिसिटी. हा, समजलं. म्हणजे व्यसन आणि न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे ऍडिक्शन आणि न्यूरोप्लास्टिसिटी नक्की काय आहे, त्याचा संबंध काय एकमेकाशी, ते आपल्याला काय करायचं, शिकायचं आहे. आणि थोडक्यात आपल्याला ते समजून सुद्धा घ्यायचंय. दिसतंय का तुम्हाला की मोठं करू अजून जरा? घ्या घ्या. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय लिहून घ्या लिहिल्यानंतर. कारण सगळ्यात जर महत्वाची गोष्ट कुठली असेल तर आपल्याकडे न्यूरोप्लास्टिसिटी. मी तुम्हाला सांगितलं, न्यूरो म्हणजे मेंदू, प्लास्टिसिटी म्हणजे लवचिकता. जसं आपण प्लास्टिक असतं त्या पद्धतीची ते लवचिक असतं, म्हणजे प्लास्टिक नसतं, लक्षात घ्या. हा, दुसरं मग काय न्यूरोप्लास्टिक मध्ये म्हणजे काय महत्वाचं, मेंदूची स्वतःला बदलण्याची नवीन कनेक्शन तयार करण्याची क्षमता असते. मेंदूची स्वतःला बदलण्याची, मेंदूची तुमच्या स्वतःच्या मेंदूची बदलण्याची नवीन कनेक्शन तयार करण्याची क्षमता असते. त्याचबरोबर काय असतं, शिकणे. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्षमता आहेत? शिकणे, आठवणे, वेगवेगळ्या सवयी निर्माण करणे. जसं की आता तुम्हाला व्यसनांच्या सवयी लागलेल्या आहेत, काही जणांना पुस्तक वाचण्याच्या सवयी असतात, कुणाला जिमला रेग्युलर जाण्याची सवय असते, आहे की नाही, कुणाला रोज सकाळी योगा करण्याची सवय असते. जे क्रिकेट खेळणारे त्यांना रोजच्या रोज सकाळी क्रिकेटचं प्रॅक्टिस करण्याची सवय असते, त्यांचं रुटीन तुटत नाही. तो एखादा बिझनेसमॅन आहे, त्याला जर लवकर त्याचं शॉप उघडायचं असेल तर त्याला त्याची सवय लागलेली असते, रोज 9ला जाऊन शॉप उघडणं. बऱ्याच लोकांचे आहे का नाही, गुजरात लोक म्हणा, राजस्थानी लोक म्हणा, मारवाडी, बघताय का तुम्ही, बरोबर शार्प 9-10 वाजता उघडतात, म्हणजे दुकान उघडतात, एक दिवस बंद ठेवत नाही. हा, गिरायक असू दे नाही असू दे बसून राहतील. पण आपला मराठी माणूस राहणार का बसून? नाही, 4 दिवस वाट बघेल, 5व्या दिवशी लॉक लावून मनात धंदा होत नाही बसेल का, पण ते अजिबात नाही. 6 महिने जरी कोण नाही फिरकलं तरी बसून राहतील, पण घरी जाणार नाही. चिकाटी पाहिजेत आपल्यात. काय पाहिजे? चिकाटी. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात, लक्षात घ्या. आणि सोप्या भाषेत मेंदू म्हणजे प्लॅस्टिक सारखा आहे, वापरानुसार आकार घेतो. प्लॅस्टिक सारखा म्हणजे त्याला आपण प्लॅस्टिसिटी असं म्हणलेलं आहे. प्लॅस्टिक सारखा आहे, वापरानुसार आकार घेतो. प्लॅस्टिकला कसंही फिरवा, काही आकार द्या, काय होतं? जसं पाहिजे केन बनवलं येतं प्लॅस्टिकचं, पातेलं सुद्धा, सॉरी बादली बनवतात प्लॅस्टिकची, मग बनवतात जसा त्याला वेगवेगळा प्लॅस्टिक ह्या आकार देता येतो प्लॅस्टिकला, त्या पद्धतीनं मेंदूला सुद्धा पाहिजे तसा आकार. आकार म्हणजे काय, ते उलट ते बनत नाही, त्याचे जे काही कनेक्शन आहेत त्या पद्धतीनं बनतात. नवीन कनेक्शन तसे तयार होतात. काय होतात? नवीन कनेक्शन. हे आहे न्यूरोप्लास्टिसिटी. हे काय आहे? न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजे तुम्ही बोलायला कसं शिकायचं आहे हे सुद्धा काय. आता तुम्हाला वाटतं का मी माझी जी गावठी भाषा ही सुधारू शकते? माझ्या जर संगती 4 चांगले ब्राह्मण किंवा शुद्ध बोलणारे मराठी जर आले आणि जर सोबत राहायला लागले तर 15-20 दिवस, महिन्याभरानंतर माझ्या सुद्धा बोलण्यामध्ये तो फरक पडतो. काय पडतो माझ्या बोलण्यात? ऑटोमॅटिक त्यांची भाषा ऐकून ऐकून ऐकून, ऐक नाही. जसं क्रिकेटर, बरेच क्रिकेटर 9वी 10वी 12वी पास आउट आहे, इंग्रजी कधी कधी लिहिता येते का नाही माहित नाही, पण बाहेर देशातलं सारखं फिरून फिरून त्यांच्या ते कानी पडून स्पष्ट बोलायला शिकलेत. आता काही जणांना येत नाही, पण तरी सुद्धा बोलतात. काहीच येत नाही असं नाही, तरी सुद्धा काय करतात ते क्रिकेटर बोलतात, कारण कानावर पडलेल्या गोष्टी आहेत ना, किंवा ते काय म्हणलाय ते तरी त्यांना नक्की समजतं. तो काय बोलतोय हे तरी त्यांना मात्र कळत. बोलता येत नाही, पण काही कालानंतर बोलता पण येत. म्हणजे त्या गोष्टीच्या कानावर सततच्या आल्या की आपल्यामध्ये सतत तो बदल घडायला सुरुवात होतो. हे आहे न्यूरोप्लास्टिसिटी. काय? न्यूरोप्लास्टिसिटी. मग आता तुमच्या ह्याच्या न्यूरो कनेक्शन कसे झालेले आहेत न्यूरोप्लास्टिसिटी माहिती आहे का? सततच्या दारू पिण्यामुळे काय झालं, आपली ही न्यूरोप्लास्टिसिटी बनलेली आहे, हे कनेक्शन तयार झालेले आहेत. आपले व्यसनांचे सुद्धा कनेक्शन काय झालेले आहेत? सतत घेण्यामुळे, एकदा दोनदा घेण्यामुळे नाही झालं, सकाळ दुपार संध्याकाळ आणि वर्षानुवर्ष कंटिन्यू, वर्षभर कंटिन्यू, 2 वर्ष, आणि ते काय झालंय मग आता ऑटो पायलट वर गेले. काय झालंय आता? ऑटो पायलट मोडवर. म्हणजे काय? ती सुद्धा न्यूरोप्लास्टिसिटी आहे. मग ती तशीच राहणार आहे का? नाही राहणार, तिला बदलता येत. ते बदलवणं आपल्या हातात आहे, आपल्या वेळापत्रकामध्ये. ठीक आहे, समजलं? घेतलं लिहून? थोडक्यात आपण पुढं जात राहायचं आपल्याला. त्याच्या मग काय? व्यसनामुळे न्यूरोप्लास्टिसिटी होणारा परिणाम काय आहे? व्यसनामुळे न्यूरोप्लास्टिसिटीवर होणारा प्लास्टिकचा परिणाम.
तर ह्याच्यामध्ये काय आहे? काय व्यसनामुळे न्यूरोप्लास्टिकवर परिणाम होतो सांगा बरं. मगाशी मी सांगत होतो त्या पद्धतीनं रिवॉर्ड सर्किट म्हणजे काय ते रिवॉर्ड बक्षीस प्रणाली आहे, प्रेरणा देणार आहे. काय आहे ती बक्षीस प्रणाली आहे, प्रेरणा देणार आहे. मग ही डोपामिन जे आहे हा डोपामिनची अतिव्याप्त स्त्राव अति तुमच्या मेंदूच्या नैसर्गिक प्रमाणापेक्षा जास्त स्त्रवण मेंदूमध्ये ते काय स्त्रव मेंदू बदलतो. मेंदू काय करतो बदलतो म्हणजे सतत सतत जर त्याचं प्रमाण अतिप्रमाणात होत असेल तर मग मेंदूला तीच सवय लागते. मेंदूला कशा सवय लागते तीच लागते. आणि म्हणून मग तुमच्यात काय बदल झालेले आहेत बघा बरं. तुम्हाला विड्रॉल सिम्पटम्स येतात. त्यात काय येतात? कारण तुम्ही नाही घेतली तुमच्या सवयीनुसार जर तुम्ही त्या वेळेत त्या टायमात त्या ठिकाणी नाही पिली, त्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा कुठेही प्या, पण ती जर नाही पिली त्या वेळेत किंवा आज दिवसभरात 2-3 वेळा किंवा एकदा तरी तुम्हाला जे पिण्याचं टायमिंग आहे तर तुम्हाला नर्वसनेस येत. काय येतो? का होतं तसं? अति पिण्याची सवय लागली म्हणजे अति डोपामाइन स्त्रवण्याची मेंदूला सवय लागलेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं मग मेंदू बदलतो आणि मग तुमच्यामध्ये ते बदल होतात. दुसरं काय न्यूरल पाथवे क्युरियोसिटी हॅबिट म्हणजे काय क्युरियोसिटी आहे आणि कंपल्शन म्हणजे न्यूरो पाथवे सतत काय आहे सतत घेणं काय आहे न्यूरल पाथवे काय झालेले आहेत मग तुमचे तयार झालेले काय लक्षात. आणि मग कंपल्शन झालेलं आहे म्हणजेच काय मला पाहिजेच मला घ्यायला हवी त्याशिवाय चेन पडणार नाही, चांगलं वाटणार नाही, बरं वाटणार नाही, नाहीतर मग माझी धडधड वाढत राहील, मला कसं तरी होतंय, मग मला गुदमरल्यासारखं व्हायला लागलंय आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात चालतात. कशामुळं? ह्याच्यामुळे. आणि मग ते घेतलं की काय होतं ज्या प्रमाणात डोपामाइन पाहिजे त्या प्रमाणात त्याला अतिस्त्रवतं आणि मग त्याला जरा बरं वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे त्याचा जो नैसर्गिक कस आहे तो निघून गेलेला असतो आणि त्या नैसर्गिक डोपामाइनमुळे त्याला चांगलं नाही वाटत. आता तुमच्यात नैसर्गिक डोपामाइन नाहीच आहे का? आहे, पण त्याची मजा नाही येत तुम्हाला, त्याची काय येत नाही तुम्हाला आनंद वाटत नाही, तुम्हाला ते घेतल्यावरच आनंद येतो. आणि म्हणून मग तुम्ही आज पण कशाला आणली सर हा चालू आहे ना मग ही घेतली की मग तुम्हाला तरतरी यायला लागते, तुम्हाला चांगलं वाटायला लागतं आहे का नाही. म्हणजे जे पिण्याची सवय आहे ती कशावर काढणार तुम्ही? याच्यावरती काढणार आहे, तंबाखूवरती काढणार. म्हणून या सगळ्या गोष्टी चालू होतात तुमच्या. दुसरं काय नियंत्रण कमी म्हणजे काय प्री फ्रंटल कॉर्टेक्स कमजोर आमाईगडाला सक्रिय. जेव्हा तणाव जास्त असतो तणावाची क्रिया जेव्हा जास्त असते तेव्हा काय होतं आमाईगडाला कमजोर होतो. आमाईगडाला काय होतं कमजोर होतो आणि म्हणून मग तुम्ही विचार आहेत नाही प्यायचं माहिती असून सुद्धा पिता. असं नाही की कमजोर झालाय म्हणजे कामच करत नाही. आमाईगडा तुमचा प्रीफ्रंटल काम करतो परंतु तो काय होतो कमजोर, त्याची तेवढी पॉवर नाही चालत, त्याची तेवढी ताकद त्यावेळेस नाही चालत आहे की नाही. म्हणून मग तुम्हाला माहिती असतं नको घ्यायला पैसे नाहीत उद्या हप्ते द्यायचे आहेत हे माहिती असताना सुद्धा तुम्ही काय करताय जा उद्याच उद्या बघू आणि काय करताय जाऊन कारण ह्याच्या पुढं हतबल ह्याच्या पुढे काय होतं हातबल. म्हणून त्याला काय म्हणतो माहिती आपण हायजॅक म्हणतो त्याला आपण. आमाईगडाला हायजॅक होतं काय होतं किंवा प्रीफ्रंटल हायजॅक सुद्धा म्हणू शकतो. सॉरी प्रीफ्रंटल सुद्धा आपण ते हायजॅक झालं म्हणू शकतो. म्हणजे काय झालेलं विमान कसं हायजॅक केलं जातं तसं तो आमाईगडाला हायजॅक करतो. त्याला ताण आला की ताणावा पुढं प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं जास्त काय चालत नाही म्हणून तो कमजोर होतो आणि त्याला जरी ते करायचं नसलं तरी ते करायला करतोच. मग ते वैचारिक बुद्धीचं ऐकत नाही, विचार करत नाही मला आता प्यायचंय. आलं लक्षात? हे सगळं ह्या पद्धतीनं हे घडत जातं. हे परिणाम आहेत सगळे. व्यसन आणि मेंदूतले मुख्य बदल. आता व्यसनामुळे मेंदूमध्ये काय काय मुख्य बदल होतात? तुमच्या मेंदूमध्ये व्यसनामुळे काय काय बदल होतो जे तुम्हाला म्हणतात ना काय नाही वेड आहे सगळं कळतंय पण थांबवू शकना झालाय, बरोबर सगळं त्याला खायचं कळतंय आणि ही गोष्ट कशी काय कळत नाही. सगळं कळतंय त्याला, कपडे घ्यायचं कळतंय, चिकन मटन आणून रोज खायचं कळतंय, सगळ्या गोष्टी कळतात. मग ही बरं थांबवायचं कळत नाही. याचं कारण हित आहे काय बरं? व्यसन आणि मेंदूतले मुख्य बदल काय होतात आणि या बदलामुळे तुम्ही सोडू शकत नाही, या बदलामुळे तुम्ही तुमचं व्यसन थांबवू शकत नाही. यावर काय होतं डोपामाइन डिसरेग्युलेशन म्हणजे काय
म्हणजे रेग्युलेशन तुमचं नियमित अनियंत्रित किंवा नियमित राहत नाही. डिसरेग्युलेशन झालेलं आहे, म्हणजे डोपामाइन स्त्रवण थांबलेलं आहे. काय झालेलं आहे? असंतुलन झालेलं आहे. संतुलित आहे का ते? असंतुलितपणा झालेला आहे. टॉलरन्स वाढणे. मग ह्याच्यामुळे काय होतं? परवा पाहिलं ना आपण, टॉलरन्स वाढणे म्हणजे काय? डोपामाइन नैसर्गिक पद्धतीनं मिळत नसल्यामुळे तुम्हाला आनंद होत नाही, किंवा जे तुम्ही रोज 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 एक क्वार्टर पिताय, त्या एक क्वार्टरनं सुद्धा डोपामाइन डिसरेग्युलेशन झालाय. आता त्या एक क्वार्टरनं त्याला जेवढी मजा हवी किंवा त्याला जी पूर्वीची मजा मिळायची, जो आनंद मिळायचा, जो फ्रेशपणा वाटायचा, तो आता एका क्वार्टर मध्ये वाटत नाही. आणि तो एका क्वार्टर मध्ये न वाटल्यामुळे टॉलरन्स वाढतो. काय वाढतो? आणि म्हणून त्याला आपण म्हणतो माझा कोटा वाढला. माझा कोटा काय झालेला आहे? वाढलेला आहे. आणि मग माझा कोटा वाढलेला आहे म्हणून तुम्ही एक क्वार्टरवरून डायरेक्ट 1.5 क्वार्टर, जे पहिल्यांदा बियर पिणारे होते, मग एक बियरची 2 बियर वर गेले, 3 बियर वर जास्त जात असतील, पण 3 बियर वर जर 1000 रुपये खर्च होत असतील, तर मग काय करतो तो माहिती आहे का? हळूहळू अरे 90 बारे म्हणतो, 3 बियरची एका क्वार्टर मध्येच भागते, 200 रुपये ही बारे आहे ना. आणि मग तो क्वार्टर वरून जरी तो बियर वरून जरी तो क्वार्टरवर आला असेल, तर काय काळानंतर काय होतं? त्या क्वार्टरचं 1.5 क्वार्टर होते, 1.5ची 2 होते. हे टॉलरन्स मागच्या आपण झालेलं आहे. आणि मग काय होतात? विड्रॉल सिम्पटम्स. अचानक जर तुम्हाला ते प्रमाण नाही भेटलं, तर मग तुमच्यामध्ये काय येतात? विड्रॉल सिम्पटम्स. काय होतं तुमच्यामध्ये? विड्रॉल सिम्पटम्स. म्हणजे काय होतं? छाती धडधडणं, हातपाय थरथरणं, लटलटणं, श्वासाची गती वाढणं, श्वासाची गती वाढणं, तुम्हाला भीती वाटणं, रात्रीची झोप न लागणं, ऐक नाही, हे सगळे विड्रॉलची लक्षण आहेत. कधी कधी विभ्रम सुद्धा होतात, भास दार होतात, ऐक नाही. ह्या सगळ्या विड्रॉल सिम्पटम्स आहेत आणि अजून काही बरेचसेच आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विड्रॉल मध्ये घडतात. आणि मग पुढे काय? क्रेव्हिंग सर्किट सक्रिय कशामुळे होतं? हे बदल आहेत बरं का, हे विड्रॉल सिम्पटम्स मुळे, ऐक नाही. मग तुम्ही परत काय जाता? प्यायला जाता. हे व्यसन आणि मेंदूतले मुख्य बदल आहेत व्यसनामुळे झालेले. मग क्रेव्हिंग सर्किट काय होतं? सक्रिय, मला पिली पाहिजे. आणि जेव्हा क्रेव्हिंग सर्किट सक्रिय होतं तेव्हा प्रीफ्रंटल कमजोर होतं. तेव्हा सुद्धा प्रीफ्रंटल काय होतो? कमजोर होतो. त्या क्रेव्हिंगच्या समोर त्याला काही देणं घेणं नाही, मला प्यायची म्हणजे प्यायची. मग तुम्ही बघा, तुमचा मुलगा असेल, बायको जरी म्हणली तुम्हाला मी सोडून जाणार, जा सोडून, काय म्हणतो आपण मग? जा सोडून. एखाद्या वेळेस किती आपलं तिच्या जीव असेल तर आपण तिला कानाखाली वाजवून पैसे घेतो, पण पिणार म्हणजे आपण, ऐक नाही, त्यावेळेस आपण विचार करत नाही. आणि मग पिऊन आल्यावर घरी जेव्हा आपण काय होतो? राग शांत होतो, तेव्हा तुम्हाला शांतता वाटते. मग तेव्हा नाही, मला त्रास होत होता, माझं चुकलं, असं नको करू, उद्यापासून सोडतो, काय म्हणतो? तेव्हा प्रीफ्रंटल काम करतो. म्हणजे काय? तेव्हा तुम्हाला जाणीव होते की नाही, मी हे केलं चुकीचं आहे, पण उद्या करायला नाही पाहिजे. हे ह्याच्यामुळे वादविवाद व्हायला लागलाय, बायको सोडून जाईल. हे कधी कळतं? जेव्हा हे सर्किट शांत होतं, सक्रिय झालेलं. काय होतं? शांत होतं. जेव्हा त्या गोष्टी कळायला चालू होतात, अमेगडाला जेव्हा शांत होतं, तणावाची स्थिती, तेव्हा या गोष्टी मग प्रीफ्रंटल हस्तक्षेप करतो, पुढे येऊन काम करायला सुरुवात करतो. मग तू असं नको बाबा, हे केलं चुकीचं आहे. मग प्रीफ्रंटल सांगतो, मग आपण जागेवर येतो, हे करायला नको हे. पण दुसऱ्या दिवशी परत चालू, कारण हे ऑटो पायलट परत परत रेग्युलर झालं. त्यालाच आपण काय म्हणतो? क्रेव्हिंग सर्किट्स हे सक्रिय झालेलं आहे. सतत सर्किट चालू असतात तुमचे. मग स्ट्रक्चर चेंज काय झालं येतं? स्ट्रक्चरल चेंजेस प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, हिपोकॅम्पस आणि अमायगडाला मध्ये सगळे काय झालेले आहेत? बदल झालेला आहे. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये बदल काय होतो? तणावाच्या स्थितीत तो मागे पडतो, तणावाच्या स्थितीत मागे पडतो. विचार असून सुद्धा त्या विचारांचं महत्व आपण लक्षात घेत नाही किंवा त्याचं ऐकलं जात नाही, कारण तणाव हेवी होतो आपल्यावरती. तणाव आपल्यावरती काय होतो? हेवी होतो. हिपोकॅम्पस काय? स्मरणशक्तीशी निगडीत असणारा भाग आहे. मला घेतलं पाहिजे पहिलं, त्याशिवाय मला आनंद मिळत नाही. भावनिक मेंदू, तुम्हाला सांगितलं लिंबिक सिस्टीम, हे सगळं त्याच्यामध्ये आहेत. अमायगडाला भावनिक आहे, तो पण लिंबिक सिस्टीम मध्येच येतो, तो सुद्धा भावनिक भागाचा आहे का नाही? आणि मग अमायगडाला ताण आला की पहिला मला घेतलं पाहिजे, मला तणाव आलाय, मला ताण आलाय, मी असुरक्षित नाही, मला सुरक्षित राहायला पाहिजे, मला काय वाटतं? राहायला सुरक्षित राहायला पाहिजे असं वाटतं. आणि मग हे सगळ्या गोष्टी होतात. आणि म्हणून मग व्यसन आणि मेंदूतील हे मुख्य बदल आहेत. आणि हे बदल तुमच्या मेंदूत होतात. हे बदल सगळे काय होतात? मेंदूत. आणि हे बदल झाल्यामुळे आपण व्यसनांच्या पासून लांब नाही जाऊ शकत, लांब राहू शकत नाही, पण लांब राहता येतं. हे पुढे जाऊन आपण बघणार आहे. लांब सुद्धा होता
येतं हे पुढे जाऊन आपण पाहणार आहे, बघणार आहे. ठीक आहे.